नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। ओपन एआय आता आपला एआय बेस्ड वेब ब्राउझर लॉन्च करणार आहे। हा ब्राउझर गुगल क्रोमला थेट टक्कर देईल आणि एआयच्या मदतीने तुम्ही फॉर्म भरणे आणि स्वतःसाठी बुकिंग करणे यासारख्या गोष्टी करू शकाल। या ब्राउझरमध्ये मूळ चॅट जीपीटी सारखा इंटरफेस असेल, ज्याचा उद्देश थेट एआय एकत्रित करून वेब ब्राउझिंग मध्ये बदल करणे आहे। रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ओपन एआय बेस्ड वेब ब्राउझर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचा उद्देश गुगल क्रोमच्या वर्चस्वाला आव्हान देणे आहे। येत्या आठवड्यात हा ब्राउझर लॉन्च होण्याची शक्यता आहे। चॅट जीपीटीच्या 50 कोटी साप्ताहिक सक्रिय युजर्सनी याचा अवलंब केल्यास ओपन एआयच्या ब्राउझरचा गुगलच्या जाहिरातींच्या महसुलावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, असे रॉयटर्सने म्हटले आहे। क्रोम अल्फाबेटच्या जाहिरात व्यवसायाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, जो युजर्सचा डेटा प्रदान करून त्याच्या महसुलाच्या सुमारे 3/4 योगदान देतो, ज्यामुळे टार्गेट जाहिरातींना अधिक प्रभावीपणे मदत होते आणि डिफॉल्टद्वारे गुगलच्या इंजिनवर शोध रहदारी मार्गित होते। रॉयटर्सने सांगितलेल्या 2 सूत्रांनुसार ओपन एआयचा ब्राउझर चॅट जीपीटी सारख्या मूळ चॅट इंटरफेसमध्ये युजर्सशी काही संवाद ठेवेल, ज्यामुळे वेबसाईटवर क्लिक करण्याची आवश्यकता कमी होईल। हा नवा दृष्टिकोन ओपन एआयला युजर्सच्या डेटापर्यंत थेट प्रवेश देऊ शकतो। ओपन एआय आपल्या सर्च इंजिन आणि वेब ब्राउझरसह गुगल सारखी इकोसिस्टम तयार करण्याचं लक्ष्य ठेवू शकते। गेल्या अनेक दशकांपासून माउंटेन व्ह्यू बेस्ड टेक जायंटने त्याच्या एकात्मिक उत्पादनांसह शोध आणि ब्राउझर बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आहे आणि त्याचा एक मोठा युजर्स पदचिन्ह आहे, ज्याचा डेटा उत्पादने सुधारण्यासाठी सातत्याने वापरला जातो। एआय फर्म आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सच्या जवळ जात असताना कंपनीला या मॉडेल्सचे प्रशिक्षण देण्यासाठी मोठ्या डेटा सेटमध्ये प्रवेश आवश्यक आहे। ब्राउझर कंपनीने गेल्या महिन्यात एआय वर चालणारा वेब ब्राउझर देखील जारी केला होता, ज्याला डिया असे नाव देण्यात आले होते। हे एक इंटिग्रेटेड एआय चॅटबॉट सह येते, जे विविध टॅबवरील माहितीमध्ये प्रवेश करू शकते आणि युजर्सना त्यांच्या प्रश्नांमध्ये मदत करू शकते। मॅक डिव्हाइसवरील युजर्सची निवड करण्यासाठी सध्या बीटामध्ये एआय बेस्ड डिया ब्राउझर उपलब्ध आहे। ओपन एआय आपल्या सर्च इंजिन आणि वेब ब्राउझरसह गुगल सारखी इकोसिस्टम तयार करण्याचे लक्ष्य ठेवू शकते। गेल्या अनेक दशकांपासून माउंटेन व्ह्यू बेस्ड टेक जायंटने त्याच्या एकात्मिक उत्पादनांसह शोध आणि ब्राउझर बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आहे आणि त्याचा एक मोठा युजर्स पदचिन्ह आहे, ज्याचा डेटा उत्पादने सुधारण्यासाठी सातत्याने वापरला जातो। ओपन एआय आपल्या सर्च इंजिन आणि वेब ब्राउझरसह गुगल सारखी इकोसिस्टम तयार करण्याचे लक्ष्य ठेवू शकते, त्यामुळे गुगल क्रोम समोर मोठा आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही।